मुंबईवर 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात प्राणपणाला लावून शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात श्रद्धांजली व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी पोलीस दलातर्फे भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असल्याने हे शिबिर आयोजित केल्याचे पोलीस अधीक्षक राठोड यांनी सांगितले। शिबिराला पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। रक्तसंदर्भित सर्व व्यवस्था विभागीय रक्त संकलन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या मार्फत करण्यात आली होती। शिबिरात शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शहीदांना खरा सलाम केला। शहीदांच्या त्यागाला आणि रुग्णसेवेला जोडणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे। आज 26/11च्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, महारक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। यावेळेस केवळ रक्तदान शिबिर नसून डोळ्यांची तपासणी तसेच मोफत चष्म्यांचं वाटप सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर आमचा हा निर्धार आहे की जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन रक्तदान करावे आणि आपण पाहत असाल की प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। आमची अपेक्षा होती 100-150, परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होतील असं दिसतंय। खूप लोकांचा प्रतिसाद आहे, खूप मोठ्या प्रमाणात इथं लोक रक्तदान शिबिरासाठी आलेले आहेत। आपण पाहत आहात। पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।